प्रथमतः फलंदाजी केली होती. फलंदाजी करताना 59 धावा मिती शिलेम क्रूज संघाने जोडल्या होत्या. आणि मात्र पाहूया या ठिकाणी पीटीसी मधील आपण हे दोन तुल्यबळ संघ पाहतो कशा रीतीने मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी खेळ प्रस्थापित करतील. तर सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते शिरताज शेख विथ साहिल ज्युनियर. आणि षटकार सुरुवात करेल गोलंदाज कॅप्टन सुभाष मोरे. तर हा बॅटर खूप छान पैकी मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल कारण दोन्ही खेळाडू जर पाहिले तर चांगले अनुभवी खेळाडू आहेत. और विकेटने आपल्या षटकार सुरुवात करतोय. परंतु इथे मात्र लेंथ चुकीची आहे. डाबा एसटीवरती लेंथ ओळखली शिरताजने आणि फेकून दिला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू मात्र प्लाय झालाय. पंचांचा इशारा चौकार. काय जबरदस्त सुरुवात इथे मात्र शिरताज आपल्या संघाला देत असताना चौकाराने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि मात्र चौकाराने श्रीगणेशा करत असताना आपल्या संघाची अकाउंट ओपन करतोय. सुभाषचं स्वागत केलं चौकाराने. आणि मी अगोदरच म्हटलं होतं की या खेळपट्टीवर भरपूर गोलंदाजांच्या मात्र सत्व परीक्षा असणार आहेत. सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो जय मसोबा क्रिकेट संघ चिंचोलीच्या की आपण सीमारेषेचा ताबा घ्या मित्रांनो. एखाद्या वेळी चेंडू जरा सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला तर आपण लगेचच चेंडू मात्र परतून द्यायचा आहे. दोन्ही पंच आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. पंच भूषण पाटील आणि पंच संजय सुतार मॅन फ्रॉम गुरवली निंबावली. आणि इथे मात्र पहा शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं परंतु या ठिकाणी या शॉट पॉईंटला मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. परंतु नक्कीच या ठिकाणी बॅकअप चांगला असल्या कारणाने मात्र एकच धाब्यावर इथे मात्र संतुष्ट आहे शिरताज. धावसंख्या मात्र एका धाब्याने पुढे जाईल बिनबाद 5 या आकड्यावर. सुरेश पारधी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर एवढं स्थान आपण पाहायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुभाष पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त स्लॉग स्वीप. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय साहिल ज्युनियर. चेंडू आउट ऑफ द पार्क बिग हिट. 7 धावांसाठी षटकार. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी मात्र साहिल ज्युनियर थोडासा शांत राहिला होता परंतु मात्र त्याला सुद्धा माहिती आहे की ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे आमच्या संघासाठी. आणि काय जबरदस्त मात्र आगाज केला आहे कारण पहिल्या चेंडूला सामोरे गेले आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकाराने आपला वैयक्तिक खातं उघडलं. आणि संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर्स मध्ये जात असताना बिनबाद 11 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मध्ये पुन्हा एकदा स्वीप केला आहे चेंडूला. फुलटॉस चेंडूची लेंथ इथे मात्र पाहायला मिळते. खराब गोलंदाजी सुभाष शिवरच्या माध्यमातून. आणि मात्र हा या ओव्हरमध्ये येणारा हा बॅक टू बॅक दुसरा बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. खराब गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते कारण सुरुवात सिरताजने केली चौकाराने. आणि इथे मात्र साहिल ज्युनियर इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार इथे मात्र प्राप्त करते. धावसंख्या अतिशय वेगाने ज्याप्रमाणे पाहतोय आपण वेगाने एखाद्या रुलारवर बुलेट ट्रेन पळत असते त्याच वेगाने इथे मात्र धाव फलक पळत असताना इथे मात्र शेवटच्या मोमेंटात धाव घेण्याचा कुठेतरी मात्र मानस केला होता फलंदाज साहिलने. परंतु शिरताजने मात्र नाकारलं. पहिल्या डॉट चेंडूच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पाहू शकता आपण 17 हा आकडा स्कोर कार्डवर. अतिशय छानपैकी गुणलेखक आमचे करतात या ठिकाणी गोल्डन फिंगर ऑफ चिंचवली मिस्टर परेश कशिवले. खूपच छानपैकी ते मात्र स्कोरिंग करत असताना कारण स्कोरर म्हटलं तर मात्र समालोचनाचा एक पाठीचा कणा म्हणून संबोधला जातो या. आणि तो मात्र रोल इथे मात्र चांगल्यापैकी इथे अदा करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. व्हॉट अ ग्रेट शॉट. शॉट ऑफ द आफ्टरनून. चेंडू आउट ऑफ द पार्क बिग हिट. 7 धावांसाठी षटकार.
नक्कीच आपण हे रिप्लायमध्ये तुम्ही चित्र आपल्या स्क्रीनवर आपल्या स्मार्टफोनवर पाहू शकता. काय जबरदस्त फटका येते मात्र पाहायला मला अगदी या चेंडूची लेंथ ओळखली साहिलने आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर सुभाष मोरेने आपल्या स्पेलमध्ये तब्बल 23 धाबा खर्च केल्या. खूपच मागणं षटक मित्र म्हणेन. कारण सुभाष मोरेचा आपण जर विचार केला तर भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु तो अनुभव मात्र कुठेतरी या ठिकाणी पणाला लावू शकला नाही. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं आपण जर पाहिलं तर वर्चस्व पाहिलं आपण मुकेश इलेव्हन ढोळे संघाचं या मॅचमध्ये. मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीतला हा पहिलाच सामना इथे मात्र अनुभवतोय. प्रत्येकी 4 षटकांचे सामने स्पर्धेतील पहिला दिवस, 4 दिवसांची स्पर्धा युवा सेना चषक 2021. 5 दिवसांची स्पर्धा आहे आणि शेवटचा जो दिवस असणार आहे त्या दिवसामध्ये मात्र जे संघ मात्र क्वालिफाय होतील टॉप 8 मध्ये ते संघ आपल्याला इन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर खूप छानपैकी या स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली जबरदस्त संकल्पना जय मसोबा क्रिकेट संघ चिंचोली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज सोपान. रट्ट्या मारतो विकेटने. इथे मात्र चांगला फटका पाहायला होता, स्वीप केला आहे शिरताजने आणि मात्र चेंडूला धाडला आहे एका टप्प्याच्या साह्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. दोन्ही बाजूने इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला म्हणतो या, कारण साहिलच्या बॅटमध्ये सुद्धा आपण 2 षटकार पाहिले, 3 षटकार पाहिले आणि आता मात्र शिरताच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा चौकार पाहतो. व्यक्ती 9 धावांवर खेळतोय. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. या पावलांचा वापर और पे चेंडू लॉफ्टेड फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार. जणू काही खेळाडू कक्षामधूनच मात्र दोन्ही फलंदाज सेटल होऊन आलेले आहेत. ज्या प्रकारे मात्र या ठिकाणी फलंदाजी साकारतायत या स्पर्धेमध्ये भरपूर काही आपल्याला बदल पाहायला आपल्याला भिवंडी क्रिकेट असेल, परगा क्रिकेट असेल, त्या अनुषंगाने पाहतोय आपण कॅप्टनचे चेंडू, मातीची विकेट्स आणि इथे मात्र शिरताज एक वेगळ्या धंडगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या बॅटमध्ये जर चांगल्या प्रकारे मात्र सरळ बॅटने फटके येत आहेत तर मात्र हे दृश्य करण्याची आवश्यकता आहे का, प्रश्न आता मात्र शिरताजलाच माहिती असेल. आणि इथं मात्र कुठेतरी फलंदाजाने एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आणि या एका धाब्याच्या साह्याने मुकेश इलेव्हन ढोळे संघ मात्र ठिकाणी धावसंख्या पुढे जाते अगदी वेगाने. 32 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी आतापर्यंत मात्र गमावला नाही. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहू शकता आतिश गोडविंदे असेल, अनिल असेल, केतन असेल, सलमान आहे. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे डोळे संघाचा आपण जर विचार केला तर. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की 60+ धावसंख्या इथे मात्र जोडण्याचा नक्कीच मानस इथून तुम्ही करू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला सुरुवात मिळालेली आहे. एखादा घर आपल्याला बांधायचं असेल तर पाया भरणे ही मजबूत होणं गरजेचं आहे आणि ते पाया भरणे मजबूत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पायाभरणी तुम्ही किती मोठी उंच इमारत बांधू शकता अशा प्रकारचं दृश्य आपल्या धाफलकर पाहायला मिळतोय. वेलकमी घ्या, खेळ सुरू ठेवायचा आहे. सोपान कुठेतरी मात्र विकेट्स तुम्हाला प्राप्त करावं लागतील. तुम्ही विकेट्स प्राप्त केले तर धावांवर कुठेतरी लगाम लावू शकता आणि या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती. या यष्टीरक्षक सोन्या पठारेच्या माध्यमातून आपल्याला ही चूक पाहायला मिळाली. चेंडू बॅटला ब्रश करून मात्र यष्टीच्या पाठीमागे गेला होता, परंतु यष्टीरक्षकाकडनं मात्र चूक पाहायला मिळाली आणि इथे मात्र फलंदाज साहिल ज्युनियरला जीवनदान मिळतोय. आणि हा जीवनदान कदाचित कुरुन संघाला मात्र कुठेतरी मागणं सुद्धा ठरू शकेल, कारण ज्या फॉर्ममध्ये आहे साहिलचा आपण जर विचार केला तर धावसंख्या पाहू शकता आपण 33 धावा, 3 आकडा स्कोर कार्डवर. आता मात्र थोडीशी जागा बदलण्यात आली. सोन्याची जागा आता मात्र लॉंग ऑफला आणि एस्टनच्या पाठीमागे सुभाष शिवरे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणती चूक करणार नाही. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करतोय. शिरताज मात्र माघारी पडतील. या ठिकाणी डोळे संघाला लागणारा पहिला झटका शिरताज शेखच्या माध्यमातून फलंदाज बाद. फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरा पलकिला नाचिन
चांगलं कार्य केलं आपल्या संघासाठी, कारण 3 चौकारासाठी आपल्या संघाला आपण जर विचार केला तर 14 धावांचं एक बहुमूल्य योगदान दिलं शिरताजने. आणि शिरताज बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतो या आतिश गोडविंदे. या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर चांगलं कार्य डोळे संघ आपल्या गावासाठी करतोय टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि इथे मात्र सॉफ्ट हँड पुश, परंतु स्वतः गोलंदाजाने इथे मात्र या ठिकाणी फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर सुपानने एकूण धाबा खर्च केल्या, त्या म्हणजे 10. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक भरपूर चांगला मित्र म्हणेन मितेश 11 कुरुन संघासाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाज सुभाषने 23 धाबा खर्च केल्या होत्या. एक गडी मात्र सुभाषला बाद करता आला नाही, परंतु या ओव्हरमध्ये सुपाने एक विकेट सुद्धा प्राप्त केली आणि फक्त 10 धावा आपल्या स्पेअरमध्ये खर्च केल्या. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवर, ते म्हणजे एक गडी बाद 33 धावा. अजूनही आपण 2 षटकांचा खेळ पाहणार आहोत. थोडीशी टीम मीटिंग पाहायला मिळते की कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची, कशा प्रकारे खेळ आपण या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे आपल्याला क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा मात्र विचार या छोट्याशा टीम मीटिंगमध्ये आपल्याला अनेक संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. आणि मित्रांनो, कुठेतरी कुरुन संघाने या ओव्हरमध्ये कमबॅक केला आहे. आणि मात्र कमीत कमी धावसंख्येवर मात्र जर प्रत्येक संघाला तुम्हाला नक्कीच थांबवायचं असेल तर या जोडीला तुम्हाला मात्र प्रथमतः तोडावा लागेल आणि तोच प्रयत्न तुम्हाला या तिसऱ्या ओव्हरच्या षटकामध्ये करावा लागेल. आणि तुम्ही जर हा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न तुमचा जर कुठेतरी सक्सेसफुल झालं तर मात्र तुम्ही जी मोठी धावसंख्या कधी आम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळू शकेल ती धावसंख्या कदाचित तुम्ही पाहू शकणार नाही. अशा प्रकारचा खेळ तुम्हाला मात्र करणं गरजेचं आहे. गोलंदाज शैलेश आता मात्र या ठिकाणी सज्ज झाला आहे मितेश 11 कुरुन संघासाठी. सांघिक तिसरं षटक हाताळेल, वैयक्तिक पहिले षटक. दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिला सामना पाहतो. यानंतर जे पुढचा सामना असेल त्या दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं आहे. भूमी 11 मांडा संघाचा कॅप्टन आणि जय हिंद देवरुंग संघाचा कॅप्टन. या पुढची मॅच कारण आपण जर भूमी 11 मांडा संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये RCC राय संघाला या संघाने पराभूत केलं. खूपच छान चेंडूची लेंथ पाहतोय आपण. थोडंसं फ्लाईट दिलं होतं आणि मात्र या ठिकाणी थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता इनसाइड आउटच्या माध्यमातून आतिश गोडविंदेने, परंतु पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही. आणि त्याच अनुषंगाने पाहतो की पहिला डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. शैलेश एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. आपण जर कुरुन संघाचा विचार केला तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाही, इथे मात्र खराब चेंडू फुलटॉस आहे. जबरदस्त प्रहार इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये मात्र खेळाडू आहे चांगला क्षेत्ररक्षण. आणि या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इथे मात्र पाहतो की एकच धावेवर इथे मात्र आतिश गोडविंदे मात्र संतुष्ट मानत असताना याच हंगामामध्ये आपण पाहिलं तर आई गावदेवी सापे आयोजी सरपंच चषकामध्ये 2 संघ एकमेकांसमोर आले होते. त्या स्पर्धेमध्ये कुरुन संघाने काय जबरदस्त गेम प्लॅन केला आणि मात्र डोळे संघाला मात्र त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. पण त्या स्पर्धेमध्ये पाहूया डोळे संघ पलटवार करतोय का. इथे मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय, चुकीचा अनुमान, झेल ड्रॉप. आणि इथे मात्र तब्बल फलंदाज 2 धावा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि तो प्रयत्न मात्र कुठेतरी सफल होत असताना आपण पाहतोय. 1 शॉटचा इशारा, काय जबरदस्त पंचांची कामगिरी आपण पाहतोय. अगदी घारीची नजर या दोन्ही पंचांची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पंच संजय सुतार आणि पंच भूषण पाटील. आपण जर पुन्हा दिवसभराचा विचार करतो नॉनस्टॉप पंचगिरी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण नॉनस्टॉप कोलीगीत ऐकतोय त्याच प्रकारचं कार्य या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकच धाव इथे मात्र पाहायला मिळेल आणि एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाईल 35 या आकड्यावर. आता मात्र संपर्क चांगला आहे आणि मात्र परिणाम सुद्धा अतिशय जबरदस्त. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय एका टप्प्याच्या साहाय्याने. साहिलच्या बाटमधून येणारा हा दमदार 4 धावांसाठी चौकार. और पिच चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र सरळ बॅटने लॉप केला. लॉंगॉनला खेळाडू सज्ज होते, परंतु थोडेसे वाईडिश क्षेत्रामध्ये उभे होते दीपेश आणि त्याला मात्र कोणत्याही प्रकारची मात्र ठिकाणी चेंडू अडवण्याची संधी उपलब्ध झाली नाही.
एवढा वेगाने मात्र हा फटका आपला पाहायला ज्या दिशेने आपण जर पाहिलं एखाद्या बंदुकीतून एखादी गोळी वेगाने निघते या त्याच अनुषंगाने मात्र या बॅटच्या साइड मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग जोडलं होतं साहिलने आणि चौकार साहिलने आता मात्र धावफलक पुढे जाईल 39 या आकड्यावर आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय. चांगल्या पोझिशनमध्ये आपण पाहतो या डोळे संघाला. तर या षटकानंतर आपण अजूनही एका षटकाचा खेळ इथे मात्र अनुभवणार आहोत आणि इथे मात्र कोणत्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन केलं नाही कारण साईला माहिती आहे की मात्र आपल्याला अभंतर धाव नक्कीच इथे मात्र मिळेल आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी सुद्धा मात्र गोलंदाजाला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. हे नियमित दृश्य आपण कधीही पाहत असतो. एखाद्या गोलंदाजावर जर एखादा मोठा फटका जर फलंदाजाने खेचला तर मात्र त्या गोलंदाजी लाईतले थोडीशी भटकताना आपण पाहतोय आणि ते दृश्य इथे मात्र आपण अनुभवलं. आणि इथे मात्र पहा खराब लेंथ आहे डाबा स्टीवर चेंडूची फेकी आणि इथे मात्र काय जबरदस्त प्रहार केला आहे आणि पंताच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करतोय आणि हा इशारा पाहू शकता आपण 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे पॅडे. एक चांगलं कोलिगीत इथे मात्र सादर करत असताना आणि मात्र त्या संगीताच्या तालावर इथे मात्र गोलंदाजांना नाचवताना आपण पाहतो या फलंदाज साहिल. पहा आयोजकांना विनंती करतोय की आपण थोडंसं फोकस करा. जुना चेंडू लगेच द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये कारण भरपूर लांब इथे मात्र चेंडू गेला आहे. आपण जर पाहिलं तर सीमेरेषे पलीकडे. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहू शकता या षटकाराच्या साहाय्याने 46 धावा स्कोर कार्डवर. काय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र पाहतोय आपण साहिल जुनियरच्या माध्यमातून 4 षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी 30 धावांवर आतापर्यंत खेळतोय नाबादच्या रूपाने. मिनिटो में इथे मात्र करत असताना आपल्या संघासाठी पहा प्रेशर दडपण आणि वायू शकता आपण या ठिकाणी जे खिलपट्टी आहे त्या खिलपट्टीच्या बाहेर इथे मात्र चेंडूला फेक केलं गोलंदाज सोपाने आणि पंताच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. आणि या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्री चेंडू आहे म्हणजे फ्री माइंडने इथे मात्र फलंदाज या चेंडूवर शॉट सिलेक्शन करू शकतात. असा हा चेंडू फ्री हिट आणि इथे मात्र अजूनही मात्र आपण पाहू शकता खराब चेंडूची फेकी वाईटच्या स्वरूपात. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या पाहू शकता आपण 1 रूपाने पुढे जाईल 48 या आकड्यावर. नक्कीच मी म्हटलं होतं की या डोले संघ कुठेतरी 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच दिशेने मात्र हा संघ पूर्णपणे वाटचाल करतोय. स्वराज 11 डोलेच्या नावाने हा संघ नेहमीच स्पर्धेमध्ये पाहतोय परंतु या स्पर्धेमध्ये मुकेश 11 या नावाने उतरला आणि काय जबरदस्त कामगिरी पाहायला म्हणजे फ्री चेंडू आहे. चेंडू हवेत क्षेत्रक्षेत्र मात्र चुकीचा अनुमान चुकीचा जजमेंट आणि मात्र या ठिकाणी पाहू शकता आपण फलंदाजाने जोपर्यंत चेंडू फेक होईल तर ते मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या आणि आता मात्र कुठेतरी सोपांचा जो शैलीचा जो षटक होतं तो मात्र समाप्त झाला आहे. एकूण 17 धावा या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि या 17 धावा खर्च करण्यासाठी आपण जर पाहिले तर शैलेशने एकूण 9 चेंडूची फेकी केली म्हणजे भरपूर लांब लचक षटक इथे मात्र पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुविधा आपण उपलब्ध करायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता मुकेश 11 डोले संघाची 50 धावा स्कोर कार्डवर. थोडंसं वेळ आहे तर आपण पुन्हा एकदा जाऊया संधी देऊया डीजे पॅडे यांना. नको
माझा बच्चू लय भारी दिसतंय माफ कर ना मी सॉरी बोलते तुझ्यावर तुझ्यावर धन्यवाद DJ पॅडी. एक चांगलं संगीत प्रेक्षकांपर्यंत मात्र यांनी सादर केलं. आणि जाऊया आता मात्र आपण पहिल्या डावातील शेवटच्या षटकाच्या खेळाकडे. गोलंदाज सज्ज होईल पवन. पवन जर पाहिलं तर अतिशय वेगाने मात्र या ठिकाणी वाहताना आपण पाहतो की अगदी वेगाने वारा वाहतोय. परंतु हा पवन जो धावांचा इथे मात्र वेग वाढला आहे त्या धावांवर मात्र कुठेतरी लगाम लावेल का हा प्रश्न आता मात्र नक्कीच निर्माण झाला आहे. गोलंदाज सज्ज होईल राईट ऑफ द विकेटने. आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आतिश गोडविंदे. तुम्ही जर या फलंदाजाला ही लेन टाकली तर चेंडूची दिशा आणि दुर्दशा मात्र तुम्हाला अशाच प्रकारची पाहायला मिळेल. स्वागत केलं आहे पवन षटकाराने आणि षटकाच्या साईडने आता मात्र धाव पण अतिशय वेग पकडतोय. 56 धावा स्कोर कार्डवर मुकेश 11 डोळे संघाच्या. थोडेसे हताश आहेत, निराश आहेत. आपण जर कुरुन संघाच्या खेळाडूंची आपण जर या ठिकाणी बॉडी लँग्वेज पाहिली तर, परंतु मी नेहमीच म्हणतो की जो एखाद्या स्पर्धेमध्ये क्रिकेटला प्रेशर जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचं आहे. तुम्ही कशा रीतीने फलंदाजाला बाद करू शकता हे गेम प्लॅन तुम्हाला करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी जखमेवर मीठ लावण्याचं काम करतोय फलंदाज आतिश गोडविंदे. आणि या ओव्हरमध्ये येणारा हा बॅक टू बॅक दुसरा बिग षटकार. का या फलंदाजाने या खेळाडूने एवढा मोठा अंतर कापलेला आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात नव्हे तर मात्र गुजरात असेल, गोवा असेल, त्यानंतर सातारा असेल, रत्नागिरी असेल, या सर्वच ठिकाणी जाऊन हा खेळाडू चांगला कार्य आपल्या संघासाठी करत असतोय. आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळाले. हॅट्रिक पाहायला मिळेल का पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा पवन इथे मात्र मार्गस्थ होईल. परंतु हा चेंडू तर खूपच छानपैकी होता, परंतु हेलिकॉप्टर उडवलाय आणि सेफ लँड होईल मिडविकेट सीमरच्या पलीकडे. 6 धावांसाठी तिसऱ्या चेंडूवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. आणि सिक्सरची हॅट्रिक या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि हॅट्रिक संपादित केली आहे फलंदाज आतिश गोडविंदेने. अगदी या धावांचा पाऊस या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 68 धावा धावफलकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार. असं वाटलं होतं की या चेंडूवरचा मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु फलंदाज मात्र या ठिकाणी थोडीशी बीट झाली कारण चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. आणि सांघिक जर आपण जर कामगिरी पाहिली तर सर्वाधिक उच्चांक धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे 68. मुकेश 11 ढोले संघाने हा नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. अर्थात फलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली. अजूनही 2 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो जमिनीच्या साईडने मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहेत. सिंगलच धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. आणि मात्र या ठिकाणी ऑन स्ट्राईकला आता मात्र असतील साहिल ज्युनियर. साहिल ज्युनियर सुद्धा मात्र 4 षटकार, एक चौकाराची या ठिकाणी एक जबरदस्त इनिंग पेश केली. वैयक्तिक 32 धावांवर खेळतो नाबादच्या रूपाने. आणि आतिश गोडविंदेने 3 षटकाराच्या सामने आपण पाहिलं तर 20 धावांवर नाबाद या ठिकाणी खेळतोय. 7 चेंडूंना मात्र सामोरा गेले. जबरदस्त पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु लेंथ कुठे चुकीचे पाहायला मिळाली. पंचांचा वाईटचा इशारा अवांतर धावसंख्येत भर. आणि धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते 70 हा आकडा स्कोर कार्डवर.
डोंगरा एवढा आव्हान नक्कीच उभा असेल आता मात्र मितेश इलेव्हन कुरुन संघाच्या अगेन्स्ट. आणि आव्हानापर्यंत नक्की तुम्हाला पोहोचायचा तर रस्ता तर भरपूर खडतर आहे, परंतु तुम्हाला नक्कीच प्रयत्न करावा लागेल. पवन पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला मात्र खेळाडू सज्ज आहेत. सोन्या पटारे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धाब्यावर इथे मात्र समाधानी म्हणत असताना दोन्ही फलंदाज. तर पंतांचा मात्र षटक आणि डाव समाप्तीचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 72 धावा स्कोर कार्डवर एक गडी फक्त या ठिकाणी डोली संघाने गमावला आणि हा सामना जिंकण्यासाठी 73 धावांचं टार्गेट आहे, ते म्हणजे मितेश इलेव्हन कुरुंड संघासमोर. तर या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तत्पुरते आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. जय हिंद देवरुंग विरुद्ध भूमी इलेव्हन मांडा असा हा सामना असणार आहे. तर देवरुंग संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर मांडा संघाचे कॅप्टन सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या नाणेफेकी करण्यासाठी. भूमी इलेव्हन मांडा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. भूमी इलेव्हन मांडा संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. सन्माननीय संजयजी मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करायची आहे. बिग फाईट अतिशय चांगला सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला बोलेल, कारण मांडा संघाने पहिल्या फेरीमध्ये राया संघाला पराभूत केलं, तर देवरुंग संघाचा विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये नानकर संघाला या संघाने पराभूत केलं. आणि हे दोन संघ आता मात्र एकमेकांसमोर या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. संजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करतोय अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. टॉसची मागणी केली आकाश पाटीलने आणि मात्र टॉस सुद्धा प्राप्त केलेला आहे. तर नाणेफेकी या ठिकाणी झालेली आहे. जय हिंद देवरुंग संघाचे कॅप्टनने टॉस प्राप्त केलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केला आहे, ते म्हणजे भूमी इलेव्हन मांडा संघाला. तर या धावांचा कशा रीती पाठलाग होईल, कारण भरपूर मोठी धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे. डोली संघाने 73 धावांचं टार्गेट आहे. आणि आपण या दुसऱ्या फेरीमध्ये आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक राजू जाधव यांना. मी थांबतोय, परंतु आपण कुठे जाऊ नका, आपला स्मार्टफोन ऑन करा किंवा लाईव्ह दृश्य पहा. आपण पाहत राहा युवासेना चषक 2021चा हा माथारार. थैंक यू योगेश पाटील, मॅन फ्रॉम कुकसे. हिंदू धर्म राखियले, स्वराज्य स्वप्न साकारियले, गरजून ये केलासे हिंदुस्तव साजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा, तुझं मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आणि माझ्या तमाम सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सेकंड राऊंडच्या या पहिल्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. सामन्यामध्ये इथं मात्र आपण पाहतो काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त क्रिकेट. साहिलने इथं मात्र 34 धावा मात्र केल्या आणि त्यानंतर आतिशनं सुद्धा धमाकेदार मात्र क्रिकेट दाखवलं आणि ज्या आतिशला मात्र ओळख आहे ती ओळख मात्र इथं सिद्ध मैदानात केली. आणि नक्कीच इथं मात्र आपण पाहू शकता 73 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवलंय निलेश इलेव्हन कुरुंद या टीम समोर आणि 18.25 ची सरासरी इथं मात्र लादली आहे. तर ही सरासरी इथं मात्र नक्कीच घेऊन पुढे जाईल का या ठिकाणी निलेश इलेव्हन कुरुंद हा संघ, की या ठिकाणी चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच बघायला भेटेल मुकेश इलेव्हन डोळे या संघाच्या गोलंदाजाकडून. फलंदाजी तर मात्र या ठिकाणी सुरेख झालेली आहे, मात्र या ठिकाणी पाहावं लागेल की मात्र कशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज सज्ज होते आतिश गोडविंदे
नक्कीच उच्चांक गाठणारा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि सलामीचे 2 फलंदाज इथं मात्र निलेश इलेव्हन कुरुंद संघाचे आपण पाहतोय. स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय शैलेश आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन. सुरुवात या ठिकाणी मात्र फटका फसतोय पहिल्या चेंडूवरती. इथं मात्र मोहर लागेल का? विकेट या ठिकाणी नक्कीच मिळाली असती. चांगलं एफर्ट बघायला भेटलं. चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र नक्की चेंडूवरती झेप घेण्याचा प्रयत्न, चेंडूला कॅच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आतिश गोडविंदे आपल्या फॉलो थ्रोमध्ये या ठिकाणी नक्कीच प्रयत्न मात्र करत होता. मात्र पाहू शकता या ठिकाणी संघाची धावसंख्या थांबलेलीच आहे. यावेळेला मात्र घुटनाटे एक तमाशा एक शॉट या ठिकाणी पाहतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. इथं मात्र नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील आणि तेच फटके इथं मात्र आपल्याला बघायला भेटतात. चांगली बॅटिंग शैलेशनं इथे चौकार वसूल केलाय आणि संघाचे धावसंख्येचं खातं इथं मात्र ओपन केलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतंय आतिश या ठिकाणी राऊंड द विकेटनं. मात्र यावेळेला अजून एक फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि या ठिकाणी काय घडतंय आणि शैलेशचा खेळ इथं मात्र संपतोय आणि जावं लागतंय शैलेशला या ठिकाणी बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. मित्रांनो, वेस्ट इंडिज संघाकडे ICC चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी पैसे नव्हते, परंतु ते पैसे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने दिले होते आणि त्यानंतर ती चॅम्पियन ट्रॉफी वेस्ट इंडिज टीमने जिंकली होती आणि त्यानंतर गाणी वाजायला लागलं होतं, चॅम्पियन इज अ चॅम्पियन, वेस्ट इंडिज इज अ चॅम्पियन. म्हणून नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सांगतोय, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किया कोण मान नहीं होता आणि जब तक ना पडे हातोडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं मात्र अजून एक बॉल चांगला टाकला जातोय बघा. आतिश गोडविंदे इथं मात्र आता या ठिकाणी चांगली गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, आक्रमण चढवतोय आणि या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये दबावाच्या छायेखाली मात्र आपण या ठिकाणी पाहतोय संघ निलेश इलेव्हन कुरुंद 18.25 ची सरासरी इथं गाठायची आहे. 73 धावा इथं मात्र पार करायच्या आहेत. यावेळेला मात्र सुरेख फटका हा पंपूल केला. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल मिड विकेट काऊ कोण मधून. चौकार. इथं मात्र चांगला फटका बघायला भेटतो आपल्याला. रोहन आक्रमण करतोय, मात्र या वेळेला हा बॉल पंच नक्कीच आमच्याकडे वळतील. स्क्वेअर मारा. एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. संघाची धावसंख्या इथे 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि मात्र या ठिकाणी नक्कीच पाहू शकता या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. इथं मात्र नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती आणि नक्कीच हा शेवटचा चेंडू असेल. या ठिकाणी मोठा फटका येण्याची आवश्यकता आहे, तर या सामन्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा आपले पाय रोवू शकतोय. मात्र तशाच प्रकारचं समीकरण करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेमध्ये, सरळ बॅटने खेळायला फटका, मात्र झेल त्या ठिकाणी सुट्टी. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा इथं मात्र प्रयत्न, मात्र ब्रेक लावले आपापल्या घरीमध्ये सुरक्षित दोन्ही खेळाडू आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथं संपतोय आणि धाव फलकावरती धावा इथं मात्र लागतायत. 10 धावा. दुसरं षटक येईल तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. आणि इथं आता आपण पाहतो या ठिकाणी चांगल्या टचमध्ये आहे मुकेश इलेव्हन डोळे टीम. इथं मात्र संघाची धावसंख्या झालेली फक्त आणि फक्त 10 धावा आणि इथून मात्र थोडासा बॅकफुटवरती आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये इथं मितेश इलेव्हन कुरुंद या टीमला गोलंदाजीसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवरती, वेगवान गोलंदाज आहे. नक्कीच वेगवान गोलंदाजामध्ये नक्कीच व्हेरिएशन असते, चेंडूमध्ये नक्कीच ब्रह्मास्त्र असतात, इन स्विंगचा मारा असतो, आउट स्विंगचा मारा असतो, मात्र या ठिकाणी ते मारे या ठिकाणी दाखवावे लागतील.
मात्र यावेळेला हा पंप पुल केलाय. मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील, अडवलं जाते चेंडूला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एक धावेने इथं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. इथं मात्र आपण पाहतोय केतन इथं मात्र चांगली गोलंदाजी करतोय. केतन सुद्धा इथं मात्र चांगली गोलंदाजी करण्यामध्ये सज्ज आहे, कारण चांगला संघ आहे आणि तितकाच निपुण संघ आपण पाहू शकता या ठिकाणी. या गतवर्षामध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला बघायला भेटली. पुन्हा एकदा गोलंदाज केतन मात्र या ठिकाणी वळतोय गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सुरेख फटका, पुल अँड पॉवरफुल चेंडू, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. इथं मात्र मितेश 11 संघाच्या फलंदाजांची बॅटिंग मात्र तितकीच दमखम आहे, ताकद आहे, क्षमता आहे. परंतु इथं मात्र आपण पाहतोय कुठंतरी जर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथं चांगली केली या ठिकाणी मुकेश 11 डोळे संघाच्या गोलंदाजीने, खास करून आतिशनं फक्त 10 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि केतननं सुद्धा या ठिकाणी चांगली गोलंदाजी करील. मात्र नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल या मॅचमध्ये, जर नक्कीच या षटकामध्ये तब्बल जर 20 धावा जरी आल्या तरी इथं मात्र चांगल्या टचमध्ये राहू शकतो मितेश 11 करून हा संघ. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजीसाठी केतन. यावेळेला मात्र अजून एक सुरेख फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. गेले 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 चंपा, खुशी रंबा, गेंद गया लंबा, खोल खटाक, ठोक डीजे. थँक्यू डीजे. अजून 2-3 फटके जर मोठे आले या ठिकाणी नक्की सामन्यामध्ये परिवर्तन बघायला मिळेल. आणि इथं मात्र ते परिवर्तन बघायला मिळेल का या मैदानाच्या आतमध्ये? आणि इथं मात्र एक चांगली लढत बघायला भेटेल का? जबरदस्त लढत इथं मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुकेश 11 डोळे आणि मितेश 11 करून या 2 टीममध्ये 2 वाघ मात्र या मैदानामध्ये लढतायत. इथं मात्र कोणता संघ जिंकेल, कोणता वाघ इथं मात्र जिंकेल, मैदानाच्या आतमध्ये पाहूया. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा केतन मात्र सज्ज होतोय ओव्हर द विकेट. आणि यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी थोडेसे नाराज असतील, कारण नक्कीच उसळी घेणारा सळसळता चेंडू होता. मात्र त्यावर मोहर लावण्याचा प्रयत्न केला, थोडेसे बीट झाले, मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. 21 धावा इथं मात्र धावफलकावरती आहेत. नक्कीच अजूनही काही या षटकामधले चेंडू 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील आपण पाहू शकता. आणि 2 षटकावरती इथं मात्र 2 षटकार जरी आले तरी इथं मात्र पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो मितेश 11 करून या टीम. इथं मात्र क्षमता आहे सुभाषमध्ये. मात्र इथं सुरेख फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू टीजे. तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. इथं मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर दिलं जाते बघा. सुभाष इथं मात्र आक्रमण चढवतोय. आपल्या 16 धावांच्या वैयक्तिक खेळीने इथं झुंज देतोय. किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला जातोय, पताका मिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या गावाच्या सन्मानासाठी इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये लढतोय. ज्याप्रमाणे तानाजी बाजीनं नक्कीच नक्कीच आपण बघितलं किल्ला सर करण्यासाठी मात्र कोंढाणा किल्ल्यावरती जी झुंज दिली, ती झुंज इथं मात्र सुभाष देतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या इथं मात्र जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. आणि आता मात्र या ठिकाणी चांगल्या लयमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो संघ मितेश 11. मात्र या चेंडूवरती या ठिकाणी पावल लागेल, मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा गोलंदाज केतन. आणि या वेळेला स्क्वेअर मारा. नक्कीच पाहू शकता पंचांचा इशारा आमच्याकडे वळतायत या ठिकाणी पंच भूषण पाटील. आणि इथं मात्र एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. आणि आता मात्र या ठिकाणी आपण बघू शकता 14च्या सरासरीने या ठिकाणी धावा येत आहेत. मात्र नक्कीच एखादं षटक जर हाणामारीचं आलं तर या ठिकाणी मात्र कमबॅक करू शकतो मितेश 11 करून हा संघ. पुन्हा एकदा या ठिकाणी केतन ओव्हर द विकेट. आणि यावेळेला थोडासा फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये. आणि इथं काय घडतंय? वाघाची शिकार. सुभाष इज द बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. इथं मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या खेळानंतर इथं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. आणि अजूनही मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये आपण बघू शकता चांगली चोरस आहे. मोठे फटके जर आले तर इथं मात्र कमबॅक होऊ शकतो. परंतु एखादा जर चांगला षटक इथं मात्र मुकेश इलेव्हन डोळे संघानं जर हाताळला, विकेट काढले, तर इथं मात्र डोळे संघ हे सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करू शकतो, हावी होऊ शकतो. मात्र ते चित्र इथं दिसेल का? चांगली कामगिरी करावी लागेल. मॅचमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यबल्ल आपल्याला बघायला भेटतात. आणि नक्कीच सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आता मात्र या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण बघू शकता कारण 22.5 ची सरासरी इथं मात्र गाठायची आहे मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चेंडूला आसमान दाखवण्याची आवश्यकता आहे आणि नक्कीच मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती शानू चांगला गोलंदाज आहे. आपण पाहू शकता चांगली व्हेरिएशन दाखवतोय फलंदाजाला. इथं मात्र बीट करण्याची क्षमता, ताकद कुवत इथं मात्र भेदक मारा अस्त्रांचा इथं मात्र नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच त्याच्या माध्यमातून आपण येतो नक्कीच पाहू शकता. सज्ज होतो या ठिकाणी शानू. ओर द विकेट. हो यावेळेला हा व्हॉलीबॉल आणि चेंडूला भिडकावून दिलाय गगनभेदी बिग 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 षटकार. वडाला बदलाय फुलाचा झोला त्या माऊली रसाली झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली थँक्यू डीजे. इथं सुरेख फटका येतो सोन्याच्या बॅटमधून. संजीवनी षटकार म्हणावं लागेल कारण नक्कीच या ठिकाणी बघू शकता या षटकामध्ये तब्बल जरी 20-22 धावा जरी आले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट बघायला भेटेल. कारण शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये सुद्धा मोठे फटकेबाजी करू शकतात ते फलंदाज. या ठिकाणी नक्कीच दाखवलं पहिल्या चेंडूवरती इथं शानूच्या आक्रमण चढवलंय आणि दाखवलं या ठिकाणी मी अजून सज्ज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शानू. आणि यावेळेला चेंडू मात्र पाहू शकता चेंडू सीमा रेषा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येता तू गमवशील आपली खेळी. गाळ करी बघ गोलंदाज संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घेवाया जो तो पात टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझा धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. इथं मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या ठिकाणी पाहावं लागेल सोन्या नावाचं वादळ मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लगातार 2 षटकार या ठिकाणी ठोकतोय आणि या ठिकाणी नक्कीच पाहू शकता चर्चा मात्र नक्कीच या ठिकाणी होते. या सामन्यामध्ये 3ऱ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. इथं पुन्हा एकदा नक्कीच शानू वळते गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहू शकता इथं चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथं भेदक मारा करावं लागेल. इथं अस्त्र टाकावे लागतील या मैदानामध्ये. जर मात्र या भीष्मला इथं मात्र जर पराजित करावं लागेल इथं मात्र अर्जुनाला अस्त्र इथं मात्र टाकावे लागतील. भीष्माप्रमाणे इथं फलंदाजी केली जाते सोन्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शानू गोलंदाजी मार्कवर. आणि यावेळेला फटका थोडासा फसतोय मात्र पाहू शकता जागेवर थोडासा थांबतोय. मात्र नक्कीच एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावेने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. आणि आता मात्र या ठिकाणी स्ट्राईकवरती आपण बघतोय रोहन सुद्धा मोठे फटकेबाजी करू शकतो. क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि नक्कीच सिद्ध केलेले रोहन मात्र दाखवले. या ठिकाणी एक चौकार लगावलाय आणि आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती रोहन मात्र इथं बॅटिंग करतोय. मात्र नक्कीच आता मात्र 32 धावांची आवश्यकता असेल उरलेल्या 9 चेंडूमध्ये. इथं मात्र जर या उरलेल्या या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जरी आले तर नक्की सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ट्विस्ट बघायला मिळेल. परंतु या ठिकाणी परिवर्तन होईल का? शानू एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी पाहूया ओव्हर द विकेटनं चांगली गोलंदाजी या ठिकाणी होईल का? डॉट बॉल या ठिकाणी निघेल का? यावेळेला मात्र थोडासा चांगला बॉल स्लोवर गोलंदाजी या ठिकाणी चकवलं फलंदाजाला. मात्र चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग पॉईंटला मात्र एकच धाव या ठिकाणी मिळते. 1 धावेने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी मिळते ती सोन्या याच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. अजूनही या ठिकाणी नक्कीच 1 चेंडू या ठिकाणी या षटका नक्कीच 2 चेंडू या ठिकाणी या षटकातले असतील आणि या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर इथं मात्र नक्कीच जबरदस्त चांगल्या टचमध्ये या ठिकाणी येऊ शकतो. मितेश 11 करून हा संघ गोलंदाजीसाठी सज्ज. शानू ओहो लॉफ्टेचा कार्पेटनं खेळलेला फटका. ग्राउंडच्या साईने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक मात्र आहेत.
चांगलं चेंडूला अडवलं जाते तिथं, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न मात्र नक्कीच सोन्याच्या माध्यमातून केला जात होता, परंतु चेंडू मात्र बॅटच्या खालच्या एजला लागून सरळ कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेला. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि एक धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या 43 धावांवरती इथं मात्र आपण पाहतोय. आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला पाहूया या ठिकाणी. आणि इथं चांगली गोलंदाजी, इथं कमबॅक केलं आणि षटक क्रमांक इथं तिसरं जाऊन संपतंय. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. जाऊया डीजे मास्टरकडे. नक्कीच प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय सामना मुकेश 11 डोळे आणि मितेश 11 कुरुंद या दोन टीममध्ये इथं मात्र पाहतोय आपण. सामन्यामध्ये इथं मात्र चांगल्या टचमध्ये आपण पाहतोय मुकेश 11 डोळे टीम. तर इथं मात्र विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. अरविंद कशिवले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी लाभलेलं आहे. तर नक्कीच विकेट हॅट्रिक या ठिकाणी नक्कीच मिळवेल का शिरताज आणि क्षमता आहे. तलवार पुरानी है मगर धार और काटा अभी वही है. इथं मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या 30 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सिरताज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती वळतोय. पहिलाच बॉल इथं सफल झाले आणि चेंडूला उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझ्या नावाचं तू तुझे माथ्या बनवशील का? माझ्याशी मिळशील का? थँक्यू डीजे. नक्कीच मी मागे सांगितलं की ते तानाजी प्रमाणे इथं मात्र फलंदाजी केली जाते. किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला जातोय. आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं. इथं मैदानाच्या आतमध्ये युद्ध बघायला भेटतंय. इथं लढतोय मैदानाच्या आतमध्ये सोन्या. जबरदस्त बॅटिंग करतोय, परंतु इथं मात्र पाहू शकता अजूनही या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र पाहू शकता अजूनही या ठिकाणी मोठे फटके खेळण्याची क्षमता इथं मात्र नक्कीच दाखवतोय या ठिकाणी. आणि की 3 षटकार या ठिकाणी लगावून नक्कीच खेळतोय. आपल्या वैयक्तिक 20 धावांवरती या ठिकाणी सोन्या मात्र बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा सिरताज वळतोय या ठिकाणी. आता मात्र छोर या ठिकाणी बदललाय, लाईन थोडी बदली केले. मात्र तरी या ठिकाणी चेंडू हवेमध्ये. पाहूया चेंडू जाईल का? 1 बाव. चेंडू होते फरार. चौकार. डीजे. आता मात्र या ठिकाणी समीकरण बघा काय सांगतंय. आपले एक स्कोरर लेखक मात्र इथं मात्र आपल्या बरोबर जोडते परेश कशिवले. इथं मात्र आपल्याला सांगताय 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. प्रहार केला जातोय इथं मात्र सोन्याच्या माध्यमातून. आणि इथं काय घडतंय बघा. चेंडू जातोय सीमारेषा पार. बंदुकीच्या गोळीबारमध्ये टिचक्या टिचक्या टिचक्या. 6 धावा. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. डीजे साम्राज्य दाखव बारग्या मला. साम्राज्य दाखव
थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिकसाठी इथं पारितोषिक आहे. जर इथं मात्र सिरताजनं विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अरविंद कशिवले यांच्या माध्यमातून साहेबांना आपला आयटम ऑन केलाय या मॅचमध्ये. बघा नक्कीच काय नक्कीच मंत्रमुग्ध होऊन नक्कीच मॅच या ठिकाणी बघतायत. आणि आता मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले या ठिकाणी. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी दाखवले सोन्यानं. प्रेक्षकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केलंय. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. मैदानाच्या आतमध्ये पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा सिरताज या ठिकाणी वळेल. मात्र या ठिकाणी नक्कीच कुठलं अस्त्र या ठिकाणी टाकेल, काय या ठिकाणी चलाकी दाखवेल, पुन्हा एकदा पाहूया सामन्यामध्ये. इथं डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहू शकता आपण. नक्कीच काहीतरी प्लॅन मात्र डोक्यामध्ये असेल या ठिकाणी. सिरताज नक्कीच चतुर गोलंदाज आहे, चालाक गोलंदाज आहे. उन्हाळे पावसाळे मात्र बघितलेले आहेत. परंतु या मैदानावरती मात्र बघूया इथे इतिहास नव्हे, इथे वर्तमान घडवायचं आहे. इथे वर्तमान जर नक्कीच सुंदर असेल तर इथं मात्र भविष्यामध्ये नक्कीच आजच्या दिवसामध्ये कुठला संघ इथे मात्र पुढे जाईल पाहूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आणि या वेळेला व्हेरिएशन दाखवलं बघा. परंतु इथं काय बघतोय, जबरदस्त नजर या ठिकाणी आपण बघतोय. भूषण पाटील तिथं पंच मात्र सज्ज, त्यांच्या माध्यमातून इथं मात्र चेंडू पाहतोय वाईट आणि एक धाव या ठिकाणी अजून जोडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या आकड्यावरती. आणि आता मात्र 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. काय या ठिकाणी मॅच बघायला भेटते. व्हॉट अ मॅच. आणि या वेळेला चेंडू उचललाय आणि चेंडू जाईल AK-47 षटकार. थँक्यू डीजे. वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा येतो. 30 दहशत आणि तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र. आणि नक्कीच आयवा झेलसाठी इथं मात्र सुद्धा प्रेक्षकांना 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि नक्कीच झेल पकडलेले आपण यायचा सामने झाल्यानंतर आयवा कॅच ज्यांनी पकडलेले असेल आपण यायचे 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आहे. प्रेक्षकांना या ठिकाणी नक्कीच पारितोषिक लाभतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे बघा सोन्या. जबरदस्त आक्रमण चढवलं जात आहे. आणि या वेळेला बॉल इथं मात्र काय घडेल. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट आणि इथं मात्र वाघाची शिकार. सोन्याला जावं लागेल इथं मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू टीजे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला. हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू मात्र खचून जाऊ नकोस. प्रेम करणार प्रेक्षक तुझ्यावरती सातत्याने वाढत जाणार. तू मात्र तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. संघाची धावसंख्या इथं मात्र झालेली आहे 66 या आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी इथं मात्र एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा बघा जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक केलं. कंपल्सरी या ठिकाणी असेल. चेसिंग या ठिकाणी कंपल्सरी असेल. इथं मात्र 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहूया. आणि हा ब्लॉकॉलमध्ये इथं बॉल आणि हा सामना इथं जिंकलाय. इथं मात्र आपण पाहू शकता मुकेश 11 डोळे या टीमनं हरलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. दोन्ही संघांनी शेक हँड करायचं आहे. हस्तांदोलन करायचंय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र